महिला पालकांनी सुरू केला योगेंद्र थोरात यांचा प्रचार. विकासाला मत देऊन योगेंद्रदादांना निवडून आणण्याचे महिला पालकांनी केले आवाहन. योगेंद्रदादा थोरात यांना निवडून आणण्यासाठी पालकांनी कसली कंबर. मिरजेत, सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोमाने सुरू असून प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. मात्र विकास कामाच्या जोरावर आपली एक नवी ओळख निर्माण करणाऱ्या योगेंद्रदादा थोरात यांचा प्रचार करण्यासाठी आता शाळा नंबर 7 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक देखील प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. आज ख्वाजा वसाहतमध्ये एक मत विकासाला, एक मत योगेंद्रदादांना देण्यासाठी महिला पालकांनी कंबर कसली आहे. फक्त पालक नाही तर मुस्लिम समाजातील महिला पालकांनी हा प्रचार केला आहे. ख्वाजा वसाहतीचे रूप पालटल्याने आज ख्वाजा वसाहतीमधील महिला पालकांनी प्रचार फेरी काढत एकमत विकासाला, एकमत योगेंद्रदादांना असा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. दादांनी विकासात्मक कामे करून ख्वाजा वसाहत सुधारली, त्यामुळे आता आम्ही देखील जोमाने प्रचार करून दादांना निवडून आणू असा निर्धार महिला पालकांनी केला आहे. विजयाचा गुलाल हा दादांनाच लागला पाहिजे, त्यामुळे महिला पालकांनी प्रचारात जोर धरला आहे. ख्वाजा वसाहत संपूर्ण पिंजून काढत योगेंद्र थोरात यांना मत देण्याचे आवाहन देखील केले आहे. शाळा नंबर 7 मधील विद्यार्थ्यांचे अनेक पालक यामध्ये सामील झाले होते. यामुळे आता योगेंद्र थोरात यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विकासालाच मत देऊन दादांना पुन्हा काम करण्याची संधी देण्याचे आवाहन महिला पालकांकडून करण्यात आले आहे. आमची शाळा आम्हाला वाचवून मुलांना शिक्षण द्यायचे आहे, त्यामुळे दादांना मत म्हणजे विकासाला मत देण्याचे आवाहन केले आहे. माझं नाव यास्मिन कलादगी आहे. माझा मुलगा 7 नंबर शाळेमध्ये शिकतो. ती शाळा बंद पडलेली दादांनी ती पुन्हा सुरू केलेली आहे आणि शाळा ती इतकी चांगली आहे की इतकी चांगली आहे की प्रायव्हेट स्कूल पेक्षाही चांगली आहे शाळा. आणि आमच्या गल्लीत पाणी आणि रस्ते हे काही सुद्धा नव्हते. जेव्हापासून दादांनी सुरुवात केलेली आहे तेव्हापासून सगळे पाणी, लाईट सगळे सोयी त्यांनी केलेल्या आहेत. शाळेमध्ये लहान मुलांना LKG, UKG या मुलांना सुद्धा शाळेची बसची सुविधा त्यांनी केलेली आहेत. एवढंच मत आहे की ह्याच्यामध्ये इलेक्शन मध्ये दादांना भरघोस मतांनी विजय करून द्यावा.